थुरली जाऊ असती आणि मग लग्न करून दुसरी येते घरात. आता दुसरी आल्यावर थुरली जाऊ लई चॅप्टर असती आणि त्या थोरल्या जावचं आणि सासूचं कधी आयुष्यात पटलेलं नसतं. मग आता थोरल्या जावच्या डोक्यात येतं की अरे आत्ता आपण सासूवर डाव करायचा. मग आधी बघती की ह्या बारक्या जावाचा स्वभाव कसा आहे, हे आपलं ऐकणारीतली आहे का. आता ही बारकी जाऊ बी काही कमी नसती, खूप हुशार असती, पण ती नवीन असते म्हणून तिनं सगळं थुरलीचं ऐकून घेते. थुरलीला वाटतं ही माझं सगळं ऐकती, पण मग महिना 2 महिने 4 महिने 6 महिने ही सगळं थुरलीचं ऐकून घेत असते. थुरली असलं सांगत असते तिला, बाई ग काय त्या सासूचं सांगायचंय, लय आगजाळी आहे, लय आगाव आहे, आपलंच खरं करते, तुला मी कसं सांगू आणि किती सांगू, काय वनवास सहन केला बाई मी, लय त्रास केला हिनं मला, पण मी आशिलाची होते म्हणून हिचं सगळं सहन केलं, पण तू नको बरं का सहन करू, तू जर सहन करत राहिली तर ही तुला बी माझ्यासारखाच त्रास करेल. आता ह्या थोरल्या जावला काय करायचं असतं की सगळा खेळ तर थोरल्या जावला करायचा, पण नाव फक्त बारकीचं करायचं आणि सासू तन बारकीत आग लावून द्यायची. आता आग लागली की सासू काय म्हणणार, बाई तुझं तू बाजूला खा. हित कुणाचं झालं, थुरलीचं. थुरलीला हीच तर पाहिजे असते. म्हणून बायनू, तुमच्या बी जर आयुष्यात असं काय घडत असेल तर कधीच ऐकून सासूला भांडू नका, जावंच ऐकून. कारण किती जरी झालं तरी जसं सासूला तुमची माया येईल ना, तसं जावंला कधीच येत नाही.